नमस्कार. श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आपल्याला आरोग्यपूर्ण जगायचं असेल किंवा शरीरात कुठलेही आजार असू नये असं वाटत असेल, तर मग येत्या 16 फेब्रुवारी 2024ला रथसप्तमीची पूजा नक्की करायला हवी. रथसप्तमीला सूर्यनारायणाची पूजा केली जाते आणि त्यामुळे आपल्याला आरोग्याचं वरदान मिळतं. आपल्याकडे कितीही पैसा असू द्या किंवा सुखसमृद्धी असू द्या, पण आरोग्य नसेल तर आपण त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. म्हणूनच आरोग्याची काळजी घ्यायला हवी आणि आरोग्याचं वरदान मिळण्यासाठी सूर्यनारायणाची पूजा रथसप्तमीला करायलाच हवी. पण ही रथसप्तमीची पूजा कशी करायची, काय विधी आहे आणि पूजा कशी मांडतात, हे जर माहीत नसेल तर तुम्हाला मी इथे ह्या व्हिडिओमध्ये पूजा कशी मांडायची आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहे ते दाखवलं आहे. चला तर मग आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, या ठिकाणी मी पूजेला लागणारं साहित्य घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मी पूजेसाठी फुलं आणि दुर्वा घेतलेला आहे. त्यानंतर 7 प्रकारची धान्य घेतलेली आहे आणि ते अशी बोळक्यांमध्ये भरून घेतली आहे. तुमच्याकडे जर बोळके नसेल तर वाट्यांमध्ये घेतलं तरी चालेल. त्यानंतर गणपती बाप्पा घेतले आहे, दिवा घेतला आहे आणि गणपती बाप्पांसाठी प्रसाद घेतला आहे, अष्टगंध आणि कापूर घेतला आहे. आणि बाजूला असं चौरंग मांडून घेतला आहे. चौरंग मांडायच्या आधी खाली गोमूत्राने ती जागा साफ करून त्यावर चौरंग मांडायचा आहे आणि कोरा कपडा त्यावर अंथरून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी सर्वात प्रथम पूजा मांडायच्या आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. त्यासाठी एका डिशमध्ये मी अक्षदा घेतल्या आहे. त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावर दिवा ठेवून दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याला एक फूल देखील व्हायचं आहे. आता यानंतर आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत. तर या ठिकाणी बाप्पांसाठी मी इथे छोटासा चौरंग ठेवून घेते. त्यावर आसन टाकून घ्यायचं. त्यानंतर त्यावर अक्षदा व्हायच्या आहे. अक्षदा वाहून झाल्यानंतर अक्षदांवर हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर माझ्याकडे दुर्वा आहे. त्या दुर्वा यावर टाकून घ्यायच्या आहे. गणपती बाप्पांना दुर्वा फार प्रिय आहे. त्यामुळे दुर्वा जर असतील तर आवर्जून इथे ठेवायच्या आहे आणि त्यानंतर यावर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. तर तुमच्याकडे सुपारी जर असेल तर तुम्ही सुपारीची देखील या पद्धतीने स्थापना करू शकताय. जर चौरंग आसन नसेल तर तुम्ही नागलीचे पान वापरले तरी चालेल. त्यानंतर गणपती बाप्पांच्या आवडत्या दुर्वाची 21 दुर्वांची जुडी वाहून घ्यायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना फूल देखील अर्पण करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना जल अर्पण करायचं आहे, म्हणजेच एका ग्लासात पाणी ठेवलेलं आहे. त्यानंतर खडीसाखर आणि शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवला आहे आणि तीळ आणि गुळाचे लाडू देखील इथे ठेवलेले आहे. तर रथसप्तमीला तुम्ही तीळ आणि गुळाचा नैवेद्य अवश्य ठेवा, कारण त्याचं खूप महत्त्व असतं. गणपती बाप्पांना अष्टगंध लावून अक्षदा वाहून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचे, रथसप्तमीला सूर्यनारायणाची पूजा केली जाते. तर सूर्यनारायणाची प्रतिमा आपल्याला काढायची आहे. तर मी इथे रांगोळी काढून घेत आहे. तर माझ्याकडे असा एक फरशीचा तुकडा आहे, त्यावर मी रांगोळी काढून घेत आहे. तुमच्याकडे जर रांगोळीनी वगैरे काढायचे नसेल तर तुम्ही एका कागदावर चित्र काढलं तरी चालेल किंवा 7 घोड्यांचे वाहन असलेलं सूर्यदेवाची जर फोटो असेल किंवा प्रतिमा असेल तुम्ही ती ठेवली तरी चालेल. तर इथे मी रांगोळीच्या साहाय्याने सूर्यदेवाचं चित्र काढून घेत आहे. रथसप्तमीला अजून एक गोष्ट आवर्जून करायची आहे, ती म्हणजे सकाळी लवकर उठून म्हणजे पहाटे उठून शुचिर्भूत होऊन सूर्यनारायणाला नमस्कार करून अर्घ्य द्यायचे आहे. म्हणजे सूर्यदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. सूर्यनारायणाला अर्घ्य देताना पुढील मंत्र अवश्य न विसरता म्हणायचा आहे. एहिं सूर्य सहस्राशो तेजो राशे जगत्पते अनुकंप्यं मा भक्त्यां गृहाणार्ध्य दिवाकरा. याचा अर्थ असा, हे सूर्यदेवता तुझ्यासारखे तेज आम्हाला दे आणि आमच्यावर तुझी कृपादृष्टी कायम असू दे. तर हे बघा, सूर्यदेवाची रांगोळी काढून पूर्ण झाली आहे. तर आता ही सूर्यदेवाची प्रतिमा असलेली रांगोळी आपण स्थापन करून घ्यायची आहे. तर मी गणपती बाप्पाच्या शेजारीच सूर्यदेवाची ही प्रतिमा ठेवली आहे. त्याला आपण पुष्प अर्पण करून अष्टगंध लावून अक्षदा व्हायच्या आहे. आता त्यानंतर आपण जे सप्तधान्य घेतलेले आहे तर ते सप्तधान्य इथे ठेवून घ्यायचे आहे. पूजेसाठी ही वापरलेली सप्तधान्य पुन्हा पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपले जे वापरते धान्य आहे त्यामध्ये टाकून द्यायचे आहे. तर आता आपण जे सप्तधान्य घेतले आहे त्यांना असे पुष्प अर्पण करून त्यांची पूजा करून घ्यायची आहे. रथसप्तमीच्या दिवशी रथाची देखील पूजा केली जाते. त्यासाठी आपण जी पूजा मांडलेली आहे त्याच्यासमोर अशी रथाची छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे. बऱ्याच वेळेस रथाची रांगोळी ही गेरू खाली सारवून मग त्यावर रथाची रांगोळी काढल्या जाते. तर बऱ्याच वेळेस आपल्याकडे गेरू हा नसतो, बऱ्याच जणांकडे गेरू उपलब्ध नसतो, त्यामुळे डायरेक्ट खाली काढली तरी चालेल. आता ही रांगोळी मी पूर्ण करून घेते.
तर हे बघा रांगोळी पूर्ण झाली आहे. तर आता ह्या रथाच्या रांगोळीला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे, अक्षदा वाहून घ्यायची आहे आणि पुष्प देखील अर्पण करायचे आहे. तर अशी छोटीशी का होईना इथे रांगोळी नक्की काढायची आहे. त्यानंतर आपण जी पूजा मांडलेली आहे त्याला धूप आरती करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण दीप आरती करून घ्यायची आहे. आरती करताना गणपती बाप्पाची आरती, सूर्यदेवाची आरती, त्यानंतर विष्णुदेवाची आरती, त्यानंतर देवांची प्रार्थना म्हणायला अजिबात विसरायचे नाही. त्याचबरोबर आपण जी रथाची रांगोळी काढली आहे त्याचीही आपण इथे आरती करून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे कापूर आरती करत आहे. तर आपण ज्या मांडलेली पूजा आहे त्याची आणि रांगोळीची देखील कापूर आरती करून घ्यायची आहे. तर इथे मी एक मातीचं बोळकं घेतलं आहे, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याला असं वरतून हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा साखर टाकून त्यामध्ये दूध टाकायचं आहे आणि दूध टाकून ते व्यवस्थित त्यामध्ये साखर विरघळून घ्यायची आहे आणि असं बोळकं गॅसवर ठेवून देऊन ते गरम करून घ्यायचं आहे. तर जोपर्यंत दूध उतू जात नाही तोपर्यंत हे असं गरम करून घ्यायचं आहे. हे बघा दूध उतू जातंय. गॅस पटकन बंद करून घेऊया. तर हे गरम केलेलं दूध आपण जिथे पूजा मांडली आहे तिथे आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्याभोवती पाणी फिरवून सूर्यदेवाला आणि गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर नैवेद्याचा जो प्रसाद आहे तो घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे. तर अशा पद्धतीने रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाची पूजा मांडायची आहे. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाची अशी पूजा करून सूर्यनारायणाला प्रसन्न करून घ्यायचे आहे आणि सूर्यदेवाकडून उत्तम आरोग्याचं आणि सुखी जीवनाचा आशीर्वाद मिळवायचा आहे. रथसप्तमीची ही पूजेची मांडणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारात देखील शेअर करू शकता आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.